नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी प्रकरण 5वे बुद्धिमत्ता या विषयातील सांकेतिक भाषा हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, सर्वांनी पान नंबर 208 काढा. काहींकडे जुनी पुस्तक असेल तर त्यांचा पान नंबर वेगळा असेल. तर सर्वांनी प्रकरण बुद्धिमत्ता या विषयातील प्रकरण 5वे सांकेतिक भाषा काढले. सर्वांनी सोबत हातामध्ये वही आणि पेन देखील ठेवायचा आहे. उदाहरण अगोदर सोडवून त्याची उत्तरं लगेच कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायची आहे. ओके, तर पहा, पहिला आता नेमकं सांकेतिक भाषा म्हणजे काय. तर पहा, सांकेतिक भाषा म्हणजे काय. आपण एखादा संदेश पाठवतो, पण तो संदेश किंवा माहिती पाठवतो ती आपल्याला ज्या व्यक्तीला पाठवायची आहे तिलाच ती समजली पाहिजे, इतरांना ती माहिती समजू नये, म्हणून यासाठी आपण सांकेतिक भाषेचा उपयोग करतो. त्या दिलेली माहिती किंवा संदेश गुप्त, त्याच्यामुळे काय होतो, ती इतरांना कळत नाही. तो संदेश आणि माहिती काय होते, गुप्त राहते. आणि सांकेतिक भाषा व संदेश ओळखणे ही बुद्धिमत्तेची एक प्रकारची कसोटीच असते. आता बघा, ह्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात. आता आपण पहा, इतरांशी बोलताना आपण इतरांना कळून चची भाषा बोलतो, हची भाषा बोलतो. ओके, त्याचप्रमाणे इथे काय आहे, एक सांकेतिक भाषा आहे. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये काय काय असतात, तर त्यामध्ये असतात शब्द. एका विशिष्ट शब्दाला शब्दच दिलेले असतात, परत संख्या दिलेली असतात, चिन्हे असतात, असे प्रकार असतात. आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत चिन्ह. आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये शब्द दिलेला असतो आणि त्यातील अक्षराच्या क्रमांकामध्ये एक विशिष्ट प्रकारचे अदलाबदल करून सांकेतिक शब्द तयार करून दाखवलेला असतो. आणि तशाच प्रकारची अदलाबदल आपल्याला करून तयार होणारा शब्द हा पर्यायातून शोधायचा असतो. त्याचप्रमाणे इतरही बदल दिलेले असतात. त्यामुळे प्रश्न नीट वाचून व्यवस्थित लक्षपूर्वक सोडून पर्यायाचा विचार करून आपल्याला तो शब्द काय होतो, शोधावा लागतो. आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत 5.1 शब्द. आता बघा, पहिला प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत रिसेट हा शब्द SDTU या असा लिहितात. बघा, SDTU असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत ब्लॅक हा शब्द कसा लिहितात. आता बघा, रिसेट हा शब्द आणि त्याच्याऐवजी तो कसा घेतलाय त्याच क्रम आपल्याला तो बघायचा आहे. बघा, रिसेट हा शब्द आपल्याला दिलेला आहे. रिसेट आणि त्याऐवजी कोणता शब्द आलेला बघा, SDTD आणि यू. मग आपल्याला त्यासाठी आपल्याला अक्षरमालेची हेल्प घ्यायची आहे. अक्षरमालेत बघा, PQRS, आर नंतर लगेच एस आलाय. ABCDE हा काय झालेला आहे, मागचा अंक आलाय बघा. ABCDE त्याच्या मागचा आलेला आहे. ST पुढचा अंक आलेला आहे, हा मागचा अंक आलेला आहे. TU हा पुढचा अंक आलेला आहे. हा, याच पद्धतीने आपल्याला ब्लॅक या शब्दाचा काढायचा आहे. बघा, मग ब्लॅक हा शब्द कशा पद्धतीने येईल. बी नंतर आपल्याला पुढचा येणार आहे सी. आता एलच्या मागचा कोणता आहे बरं, JKL. मग काय येणार आहे, के. इथे पुढचा येणार आहे बी, याचा मागचा येणार आहे सीच्या अगोदरचा बी, आणि इथे पुढचा येणार आहे JKL. म्हणून आपण बघा, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. मग अशी सांकेतिक भाषा, कशी लँग्वेज वापरलेली पहा. सुरुवातीला पुढचा, नंतर मागचा, पुढचा मागचा, पुढचा मागचा, या पद्धतीने आपल्याला पर्याय शोधून काढायचा असतो. बघा, प्रश्न दुसरा आहे, एका सांकेतिक भाषेत पॅरॉट हा शब्द आपण याच्याच खाली लिहूया, TORRAP. मग काय झालंय बघा, उलट आलाय. पॅरॉट हा शब्द टी नंतर ओ नंतर आर नंतर आर नंतर ए उलट आलेला आहे. तसंच मग हाऊस या शब्दाचं काय होणार आहे पहा बरं. सांगा बरं, ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. तुम्ही ह्याच्या उत्तराचा पर्याय क्रमांक लिहून ऑप्शन मध्ये पाठवा. कोणता आहे पहा बरं, HOUSE, हाऊस साठी. मग याच उलटा करायचा आहे आपल्याला. मग काय येणार आहे, ESUOH. मग कुठे आहे ESUO,
ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. प्रश्न तिसरा आहे बघा, या सांकेतिक भाषेत JOB हा शब्द BJO असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत CAT हा शब्द बघा कसा लिहितात. ACT असा लिहितात बघा, ACT असा लिहितात. तर मग आपल्याला शब्द दिलाय RUDE हा शब्द कसा लिहिणार. तर मग आपण कसा लिहिणार, पहिला इथे कसा क्रम झालेला आहे, पहिला शेवटचा, मग पहिला, मग दुसरा. मग आता इथे काय येणार आहे, तिसरा, मग पहिला, बघा मग काय येणार आहे DR, मग नंतर UE. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. प्रश्न तिसरा आहे, चौथा आहे पहा. एका सांकेतिक भाषेत बेस्ट हा शब्द बघा, बेस्ट हा शब्द कसा लिहिलाय, DGUV. मग ABC मध्ये कोणता काढला एक शब्द बघा, CEFG एक शब्द काढला, STUTUV. प्रत्येक याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक शब्द काढून त्याची सांकेतिक भाषा तयार झाली. मग आपल्याला पण इथे एक शब्द काढायचा आहे, PUQRSTU टी काढला, LMNOPQ एक शब्द काढला, UVWWPQR म्हणजे आपलं काय येणार आहे, UQWR. कुठे आहे, ऑप्शन नंबर 4. आहे का नाही सोपा प्रश्न प्रकार. आता पुढे बघा, कोल्ड हा शब्द DPME बघा, C नंतर D आलाय, O नंतर P आलाय, L नंतर M आलाय, D नंतर E नंतरचे अक्षर आलेले आहे. मग ह्याच प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, होल्ट या अक्षराचं करायचं आहे. मग V च्या पुढे काय येणार आहे, WOPLMTU म्हणजे WPM. कुठे आहे बघा, MU. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. म्हणजे कशी सांकेतिक भाषा दिलेली, ह्या दोन शब्दावरून आपल्याला लगेच शोधायचं आहे त्यांचा काय आहे संबंध. प्रश्न 6वा आहे, एका सांकेतिक भाषेत मूळ हा शब्द LNNC असा. मग काय आहे बरं, यम यम हा काय झालेला आहे, त्याचा मागचा आहे LM, यमच्या मागचा L घेतलाय, ओच्या मागचा NO, याच्या मागचा. मग अशाच पद्धतीने आपल्याला सूनचा सुद्धा काय करायचा आहे, मागचा शब्द घ्यायचा आहे. मग यसच्या अगोदर काय येतं, PQRS, ओच्या अगोदर काय येतं, N, याच्या अगोदर काय येतं, NO, आणि यांच्या अगोदर काय येतं, MN म्हणजे यम, म्हणजे RNNM. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. बघा प्रश्न 7वा आहे, एका सांकेतिक भाषेत फ्रेंड हा शब्द कसा लिहितात बघा, RFEIDN. बघा म्हणजे कसा घेतलाय, RFENDN, दुसरा मग पहिला, अशा पद्धतीने घेतलेला. तर मग त्याच पद्धतीने आपल्याला कुकर हा शब्द कसा लिहिता येईल पहा बरं. मग असा, असा आणि असं. बघा इकडून सुरुवात करायची, ऍरो देते. मग काय येणार आहे, OCKO आणि RE. कुठे आहे, OCKORE, OCKORE. ऑप्शन नंबर 4. प्रश्न 8वा पहा, एका सांकेतिक भाषेत माउथ हा शब्द NLFGS असा लिहितात, तर त्याच भाषेत आपल्याला मग काय LMN, पुढचा दिलाय LMNOP, मग LM. मग आपल्याला काय दिलेलं आहे, दोन अक्षर सोडून बघा, दोन अक्षर सोडून LMNO, इथे L दिलेला आहे, कळलं, दोन अक्षर सोडून. मग पुढे काय दिलेलं आहे, यूच्या जागी F घेतलेला आहे, आणि FGS. आता ह्या पद्धतीने आपल्याला हा शोधायचा आहे, STAND. मग S च्या नंतर काय येणार आहे, ABCDFMN, BCDESTPQRST.
हा सांकेतिक भाषा इथे लागत नाही. हा पहा, MOUTS ला MNFGS असा शब्द आलेला आहे. मग इथे एक शब्द सोडलाय, इथे दोन सोडले, UVWXYZ अशा पद्धतीने हे अक्षर सोडलेले आहे. आणि इथे ऑप्शन मध्ये थोडीशी पाहूयात आपण. आणि इथे काय केलेलं आहे बघा, FGH. इथे अगोदरचा शब्द GH आणि यस अशा पद्धतीने ST म्हणून इथे ST अशा पद्धतीने तिने घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय शब्द येतो बघा, H. टी बद्दल घेतलेला आहे आपला G. आता हे ते शब्दांची काय झालेली आहे, डायरेक्ट शब्द आपण त्याबद्दल घेऊया. MOU अक्षरमालेनुसार न येता इथे M साठी N शब्द घेतलेला आहे, O साठी L घेतलेला आहे, U साठी F घेतलेला आहे, T साठी G घेतलेला आहे आणि H साठी H. ह्याचप्रमाणे आपल्याला काय करायचंय, स्टँड साठी जोडायचं आहे. मग आता बघा इथे S साठी कोणता शब्द घेतलेला आहे, H घेतलेला आहे, घ्या H. पुढे T साठी कोणता शब्द घेतलेला आहे, G. ए साठी कोणता शब्द घेतलेला आहे बघा, ए 3 नंबरला आहे, ए नंतर बी येतो. एम साठी एन आणि डी साठी छोटे डब्ल्यू. म्हणजे MGBNW. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ओके. आता हे राहिलेलं 9 आणि 10 तुम्ही स्वतः सोडवा. आता 5.2 पाहणार आहोत. तर याच्यामध्ये काय असतं, अक्षरासाठी संख्या दिलेली असते आणि ते संख्यांचे शब्दांचे एकमेकांशी असलेले संबंध विचारात घेऊन मग आपल्याला त्याचे योग्य तऱ्हेने सांगड घालून उत्तरं शोधायची असतात. बघा इथे सांकेतिक भाषेत प बरोबर 3, स बरोबर 7, न बरोबर 5, तर न अधिक प गुणिले स. आता न साठी आपल्याला किती दिलेले आहेत, 5, अधिक प साठी किती दिलेले आहेत, 3, गुणिले स साठी किती दिलेले आहेत आपल्याला 7. मग याचं उत्तर करायचंय. अगोदर गुणाकार माहिती, पदावली कशी सोडतो आपण, 5 अधिक मग 7 21, 21 आणि 5 26. मग आपलं ऑप्शन कोणतं येणार आहे, ऑप्शन नंबर 2. एका सांकेतिक भाषेत 32 बरोबर 125, 12 बरोबर 27, 44 बरोबर 512 आणि मग 73 बरोबर किती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सांगड घालायची, म्हणजे आपल्याला संख्यामध्ये वेगवेगळे संबंध लक्षात घ्यायचा. आता बघा इथे 125 का बरं आली असतील, तर बघा ह्या 3 आणि 2 ची काय केली, बेरीज, आणि 5चा काय केलाय, घन. 5चा घन आहे 125. इथे ह्या दोघांची बेरीज केली, 2 आणि 1 3, 3चा घन आहे 27, 4 आणि 4 8, 8चा घन आहे 512. आणि आता आपल्याला इथे 7 अधिक 3 म्हणजे किती, 10, आणि 10चा घन किती आहे तो पर्यायातून शोधायचा. मग 10चा घन किती आहे, लवकर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहून पाठवा. ओके. तर ऑप्शन नंबर 3. एका सांकेतिक भाषेत पवन 274 वसे 486 नईस 285 असे लिहितात, तर याच सांकेतिक भाषेत सवयी कसे लिहाल. अक्षर आणि अंकाचा क्रम सारखा असेलच असे नाही. आता तिथे आपल्याला सूचना दिलेली आहे बघा. पवन हा शब्द दिलेला आहे 274. मग वसई हा शब्द दिलेला आहे, आपल्याला त्यातले कॉमन काढायचे आहे 486. आणि नईस हा शब्द दिलेला आहे 285. आणि आपल्याला काढायचा आहे सवयी हा शब्द कसा लिहायचा आहे. आता बघा इथे स दिलेला आहे, मग स व. आता आपण ह्या दोघात कोणता कॉमन आहे, व आहे. मग कोणता कॉमन अंक येतोय बरं ह्या 2 मध्ये, 2 7 4 2 7, म्हणजे काय झालेले हा 4 आणि हा 4 इथे काय झालेला आहे, कॉमन, म्हणून व बरोबर काय येणार आहे 4. कळलं. आता बघा
ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे बघूया. ई, बघा ई आणि स दोन कॉमन आहेत. तर मग कोणते दोन अक्षर कॉमन आहेत इथे बघा. फक्त 8च कॉमन आहे. मग तो स साठी आहे का ई साठी आहे? अजून स कुठे आलेला आहे की नाही, ऑप्शन मधून आपण शोधू. व बरोबर तर आपला 4 आलाय. ओके, आता स स आणि ई साठी आपल्याला शब्द शोधायचा आहे. मग बघा कोणता येईल बरं. 8 तर कॉमन आहे. आता कोणते दोन ऑप्शन राहिलेत आपले, फक्त हे दोन ऑप्शन राहिले ज्या ठिकाणी 8 आहे, इथे पण 8 आहे. आता बघा स व ई, स व आणि ई, इथे व आलेला आहे. मग त्यासाठी येणार आहे आपला ऑप्शन नंबर कोणता येईल सांगा बरं तुम्ही. आता कॉमन न असणारे आपण याच्यामध्ये काढू. याच्यामध्ये कोणता कॉमन आहे? प हा शब्द कॉमन नाहीये. अंक कुठे कुठे कॉमन आहे? 8 आणि 8, 4 आणि 4 आणि 2 हा शब्द अक्षर देखील आपलं कॉमन आहे. मग बघा कोणतं येईल बरं न साठी. न साठी कोणतं येईल? इथे न साठी येणार आहे 2. बघा न साठी आलेला आहे 2, इथे कॉमन असल्यामुळे. आणि आता राहिलेला आहे मग 2 झाला, 7, 6 आणि 5. आता इथे कोणता शब्द राहिलेला आहे? व आणि ई. तर मग आपला ऑप्शन क्रमांक येणार आहे पहा 648. बघा वसईला व म्हणजे 6, व साठी 4 आणि ई साठी 8, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. एका सांकेतिक भाषेत 3 ला 7 म्हटले, 2 ला 9 म्हटले व 5 ला 6 म्हटले तर 5 अधिक 2 गुणिले 3. आता बघा इथे 5 ला किती म्हटलंय? 6 म्हटलंय. अधिक 2 ला किती म्हटलंय? 9 म्हटलंय. गुणिले 3 ला किती म्हटलंय? 7 म्हटलंय. पदावलीनुसार अगोदर गुणाकार करूया. 6 अधिक 9 7 किती? 63. मग 63 आणि 6 किती झाले? 69. मग ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. एका भाषेत बॉल हा शब्द 4 7 9 9, 9 हा शब्द 3 2 5 6, कॅन हा शब्द 8 7 2, तर लॉक हा शब्द कसा लिहा? लॉक, LOCK लॉक. एल साठी कोणता अंक आलेला आहे? 9 आलेला आहे. ओ साठी कोणता अंक आलेला आहे? 5 आलेला आहे. सी साठी कोणता अंक आलेला आहे? बघा सी 8 आलेला आहे. आणि के साठी कोणता अंक आलेला आहे? 3. 9 5 8 3. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. एका सांकेतिक भाषेत 73 बरोबर 37, 48 बरोबर 84, 52 बरोबर 25 असे लिहितात, तर 36 हा अंक कसा लिहावा? मग कसं आहे बघा, उलट घेतले. 73 37, 48 84, 52 25, मग 36 किती येणार? अगदी सोपं. पटकन ऑप्शन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहून पाठवा. पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत सळसळ हा शब्द 47 47, सळसळ हा शब्द 43 43, तर त्याच भाषेत सरळ हा शब्द कसा लिहिणार? मग स साठी काय आलेला आहे? 4. र साठी काय आलेला आहे? 3. आणि ळ साठी काय आलेला आहे? 437. ऑप्शन नंबर 2. एका सांकेतिक भाषेत नागपंचमी भारतपूर असे लिहितात, तर नागपूर कसे लिहिणार? बघा ना साठी काय आलेला आहे? 3. ग साठी काय आलेला आहे? 4. पूर पूर साठी 56. 3 4 5 6. ऑप्शन नंबर 1. 10 78 बरोबर 15, 32 बरोबर 5, मग 44 बरोबर किती? याचे लक्षपूर्वक बघायचे. 78 काय कॉमन सेन्स दिलाय? बेरीज. 3 आणि 2 5, मग 4 आणि 4 किती? 8. ऑप्शन नंबर 3. ओके. प्रश्न 10वा आहे. एका सांकेतिक भाषेत दगड हा शब्द 7 8 6 असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत गडद हा शब्द कसा लिहिणार? किती सोपा. ग ड ड 8 6 7. ऑप्शन नंबर 4. प्रश्न 11वा आहे. एका सांकेतिक भाषेत 7 49 5 25 9 81 तर 12. अरे अगदी तर तुम्हाला सोपं आहे. 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25, 9चा वर्ग 81, मग 12चा वर्ग किती? पाठ केलेत ना सर्वांनी? 12चा वर्ग 144. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. एका सांकेतिक भाषेत 22 बरोबर 4,
35 बरोबर 15, 84 बरोबर 32 असे लिहितात. तर 9 7 मग काय बघा, गुणाकार, बेदुने 4, 3 5 15, 8 चौक 32 आणि मग 9 7 किती, 63. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आता एका सांकेतिक भाषेत 34 51 13, 71 82 18, 63 5 14 असे लिहितात, तर त्याच भाषेत 9 7 1 2 कसे लिहितात. मग आता ह्याच्यामध्ये काय दिले पहा बरं, 13 कसं काय आलं, बेरीज करून पाहूया. 4 आणि 7 7 5 12 आणि 13 ती बरोबर बेरीज. परत हाही बघूया, 7 आणि 8 8 आणि 8 16 आणि 18 म्हणजे बेरीज, सर्वांची काय केली आहे, बेरीज केली. मग ह्याची बेरीज किती येईल, 9 7 16, 16 आणि 17, 17 आणि 2 19. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. एका सांकेतिक भाषेत 3 ला 4 म्हटले, 2 ला 5 म्हटले व 6 ला 7 म्हटले, तर 6 गुणिले 2 अधिक 3 किती. मग आता 6 ला काय म्हटले, 7 म्हटले. 2 ला काय म्हटले, 5 म्हटले. 3 ला काय म्हटले, 4 म्हटले. मग करा गुणाकार अगोदर, 7 5 35, 35 आणि 4 39. ऑप्शन नंबर 4. एका सांकेतिक भाषेत 9 5, 9 4 5, 8 3, 8 5 3, 4 1, 4 3 1 आणि 7 2 कशा भाषेत लिहितील ते सांगा. आता सांगा बरं, 9 मधनं 5 वजा केल्यावर किती आले, 4 मध्ये अंक आलाय. 8 मधनं 3 वजा केल्यावर मध्ये किती आलाय, 5 आलाय. 4 मधनं 1 वजा केल्यावर 3 आलाय. मग आता 7 मधनं 2 वजा केल्यावर उत्तर किती येणार आहे, 5. हो की नाही, किती उत्तर येणार आहे, 5. मग काय उत्तर येईल बरं, 7 5 2. हो की नाही, बघा, सातामधनं 2 वजा केलं 5 आणि शेवटचा अंक 2, 752. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ओके, प्रश्न पुढचा घटक आहे 5.3 चिन्हे आणि खुणा. आता बघा, चिन्हे आणि खुणामध्ये काय आहे, यामध्ये सांकेतिक भाषामध्ये आपल्याला चिन्ह दिलेले असतात. आता चिन्हांच्या मदतीने आपल्याला सोडवायचे असतात. मग चिन्हांचा अक्षराशी असलेला संबंध आपल्याला यामध्ये सोडायचा असतो. कधी कधी चिन्ह क्रमाने येतील, कधी क्रम सोडून येतील. मग ह्या पद्धतीने आपल्याला तो विचार करून ह्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. बघा, पाहूयात सर्वांनी पान नंबर 211 वरील पहिलं उदाहरण पहा. एका सांकेतिक भाषेत MONRST, तर त्याच भाषेत ACV कसे लिहाल. बघा, MON चा काय लिहिलाय, RST. मग कसं येणार आहे, LMNOP. बघा, यमच्या नंतर काय काय सोडलंय, NOPQ. मग आर आला. मग ओ नंतर PQR. मग इथे 4 सोडलेत, PQR इथे 3 सोडलेत. मग एन नंतर OPQRS, मग 5 सोडलेत. मग ह्याच पद्धतीने आपण सोडूया. ए नंतर 4 सोडूया, ABCDE, F कोणता येणार आहे, मग F. 4 सोडले ना आपण, मग F येणार आहे. मग आता आपल्याला 3 सोडायचे, CDEFG. 3 सोडल्यावर काय येणार आहे, G. आणि 5 सोडल्यावर BCDEFG. आणि मग 6व्या अक्षरावर येणार आहे H. क्रमाने किती अक्षर सोडले त्याचा सांकेतिक भाषांचा वापर करून ऑप्शन नंबर 4 येते. बघा, एका सांकेतिक भाषेत अधिक म्हणजे गुणिले, वजा म्हणजे बेरीज आणि गुणिले म्हणजे भागाकार. तर 7 अधिक 4 वजा 12 गुणिले 3 बरोबर किती. मग आता आपल्याला चिन्हांची आदला बदल करायची. बघा, काय दिलेलं आहे आपल्याला, 7. अधिक म्हणजे काय आहे, गुणिले 4. वजा म्हणजे काय आहे, अधिक आहे 12. गुणिले म्हणजे काय आहे, भागिले 3. मग आता आपल्याला पदावलीच्या क्रमाने सोडायचं आहे. 7 चोक 28 अधिक, आता भागाकार करायचा आहे, 3 चोक 12. मग 28 आणि 4 किती आले आपले, 32. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. जे चिन्ह आपल्याला बदलायचं सांगितलं त्या चिन्हाच्या, इथे बेरीजला गुणाकार म्हटलं तर आपल्या इथे बेरजेच्या जागेवर कोणतं चिन्ह आलं पाहिजे, गुणाकार. वजाबाकीला अधिक म्हटलं म्हणजे वजाबाकीच्या जागेवर कोणतं चिन्ह आलं पाहिजे, अधिक. आणि गुणिलेला भागाकार म्हटले म्हणजे गुणिलेच्या जागेवर आलं पाहिजे आपलं भागाकाराचं चिन्ह. आता प्रश्न 3 ते 6 साठी बघा, इथे सांकेतिक भाषेत चिन्ह दर्शवलेले आहेत. आता त्या आधारे विचारलेल्या प्रश्न. आता इथे सांगितले आपल्याला 567 अधिक 648 कसे लिहाल. मग 567, 5 ला काय दिलेलं आहे, वजा. आता ह्या दोघांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. 567 अधिक 648. मग उत्तर पाहूयात आपण किती येते.
मग 8 आणि 7 किती? 15. चला 1 6 आणि 4 10 आणि 1 11. चला 1 6 आणि 5 11 आणि 1 12. 1215. मग 12ला काय आले बघा. 12ला कोणते चिन्ह आले? 2ला कोणतं आलंय? 1ला कोणतं आलंय? आणि 5ला कोणतं आलंय? बघा मग कुठे येणार आहे बघा. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. बेरीज करून त्याप्रमाणे अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे. पुढे 4560 ही संख्या वरील सांकेतिक भाषेत कशी लिहा. मग 4 साठी काय आले बघा, अधिक. 5 साठी काय आले? वजाबाकी. 6 साठी काय आले? गुणिले. आणि शून्यासाठी काय आले? त्रासा. मग अधिक वजा गुणिले कुठे आहे? अधिक वजा गुणिले इथे पहा, ऑप्शन नंबर 1. लेस दॅन त्रिकोण, लेस दॅन अधिक. ह्या चिन्हासाठी कोणती संख्या? आता मग ह्या चिन्हासाठी कोणती आहे पहा, लेस दॅन साठी 3. त्रिकोणासाठी कोणती आहे? 8. लेस दॅन साठी पुन्हा 3. अधिक साठी काय आहे? 4. आणि अशासाठी आहे 1. 38 341. ऑप्शन नंबर 2. आता पुढे दिलेले आहेत त्रिकोण भागिले लेस दॅन गुणाकार ह्या चिन्हाने. त्रिकोणासाठी काय आहे? 8. भागाकारासाठी काय आहे? 7. लेस दॅन साठी काय आहे? 3. आणि गुणाकारासाठी आहे 6. 8736. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आहे का नाही सोपा प्रकार? सांकेतिक भाषा, सांकेतिक चिन्ह आणि खुणा ह्या घटकावर आधारित आपण आज अभ्यास केलेला आहे. सर्वांना समजलाय? जसं आपल्याला सुरुवातीला दिलं असेल ती सूचना व्यवस्थित लक्षपूर्वक आणि त्या दोन संख्येचा काय संबंध आहे तो शोधून आपल्याला पर्यायातून उत्तर शोधायचं असतं. ओके, समजलंय सर्वांना? भेटूया नेक्स्ट क्लासला.